मॅचला सुरुवात थोड्याच वेळात. बॅट्समॅन नेम राकेश आणि रोहन. चला मॅचला सुरुवात. पंचांचा सिग्नल आलेला, पंचांचा रेडी. पहिल्या षटक घेऊन येते ते भीम आर्मीकडून संदेश. संदेश टू रोहन. राकेश. संदेश टू राकेश. सुंदर अशी लढत. चला स्टार्ट. फर्स्ट बॉल व्हेरी फास्ट गो. सुंदर चेंडू डिक्लेअर जोरदार. एक धाव पूर्ण. एक बॉल एक धावा. सुंदर अशी सुरुवात भीम आर्मी संघाकडून. सुंदर अशी पुढील चेंडू. हो हो बॅकफुटला पंच. हवेत चेंडू आणि पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये. आउटफील्ड थोडी खराब असल्यामुळे डिक्लेअर धावसंख्या वाढलेला धावसंख्या दोन. दोन चेंडू धावसंख्येला दोन. भीम आर्मी संघ आणि भीमतोळा संघ दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. या दोन्ही संघामध्ये थोडंच पाहायला भेटेल. हे आपल्या नवगर धर्मवीर आनंदी दिघे साहेबांच्या हा सुंदर असा छोटासा मैदान. यांच्यावर सुंदर अशी लढत दोन्ही संघामध्ये. भीम आर्मी आणि भीमतोला. आपल्या जो आपल्याला संघ मान्य करतो संघमालक आयुष्यमान मंगेश सालंगे साहेब सुद्धा इथे आले. त्यांचं हार्दिक अभिनंदन. एक गायक सुद्धा आहेत ते. काहीच काहीच थोड्या वेळात ते आपल्यासाठी एक सुंदर असं गीत सुद्धा गातील अशी ना विनंती करतो. चला मॅच बॉल आलेला आहे. जरा जे आपल्या लाईनमॅन असले थोडासा कोऑपरेट करायचा बॉल साठी विनंती आहे. चला वैयक्तिक पहिलं संघासोबत पलीकडे घेऊन येते संदेश. तिसरा बॉल राकेश. संदेश. राकेश टू संदेश. सुंदर अशी फलंदाजी आणि सुंदर अशी गोलंदाजी. वाहा पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न पण निर्धाव चेंडू झालेला आहे तो संदेशांच्याकडून. 3 चेंडू धावसंख्येला ते 2. पुन्हा एकदा चेंडू संदेश. संदेश टू राकेश. पुन्हा एकदा असा सुंदर अशी गोलंदाजी. हो हो पुन्हा एकदा हलक्यातून गळवलेला चेंडू आणि रनआउटचा सुद्धा प्रयत्न सुद्धा पण रनआउट का झालेला नाहीत. 4 चेंडू धावसंख्या वधारली. ती धावसंख्या झाली ती 3. 4 चेंडू 3 धावा. स्ट्राईकला रोहन. स्ट्राईकला रोहन. डावखोराचा फलंदाज. डावखोराचा फलंदाज आला की म्हणले की थोडंफार फिल्डिंग मध्ये बदल बघूया आपल्या फिल्डिंग साठी सदवताना. संदेश. संदेश राकेश. हो 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 सुंदर अशी गोलंदाजी. हा हो हो
ची गोलंदाजी. राकेश रोहन बाद झालेले आहेत. थोडी स्पीडअप करायचे मित्रांनो, कारण थोडा उन्हाचा प्रवास वगैरे जास्त झालेला आहे, कारण अजून आपल्या सामने खेळायचे आहेत. सगळ्या खेळाडूंनी विनंती आहे की आपण सर्वांनी सहकार्य करायचं. हे आपलं चषक आहे, हे मानव चषक आहे, हे तिसरं पर्व आहे स्पर्धेचं आहे. सर्वांनी सहकार्य केला तर स्पर्धा खूपच छान होईल अशी सर्वांना विनंती करतो. चला सेकंड ओव्हर पियुष टू रोहन. हो 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 सुंदर असा दोंडेला चेंडू एक धावानी डायरेक्ट हिट, पण पंचांचा इशारा नट आउट. एक चेंडू एक धाव, धावसंख्या वाढल्या, धावसंख्येत 4. एक चेंडू धावसंख्येत 4. अशी मंद गती सुरुवात आहे ती भीम तेव्हा संघाचं, पण बरेचसे खेळाडू बाकी आहेत असं मला असं वाटतंय. पुढील चेंडू पियुष. हो 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 तडल चेंडू कार्पेट साईड. एक धाव पूर्ण आणि एक धावा सुद्धा समाधान मानावं लागेल ते भीम तेव्हा संघ झाले 5. 2 चेंडू धावसंख्या 5. सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल ते भीम आर्मी संघ. अचूक टप्पा आणि अचूक लाईन म्हणता येईल ते भीम आर्मी संघाकडून. पुढील चेंडू पियुष. हो हो हवे तडक चेंडू. हो गया, झेल होते की काय, आणि झेल सुटलेला आहे. उन्हाचा प्रवासला मला झेल सुटलेला आहे. 2 धाव, धावसंख्या वधारल्या, धावसंख्या झाली ती 7. 3 चेंडू 7 धावा आमच्या स्कोर बोर्ड आम्हाला सांगतायत. सुंदर अशी मॅच, शांत पद्धतीत मॅच चालू आहे. पियुष आपला वैयक्तिक पहिला आणि संघा दुसऱ्या पियुषचा 4था चेंडू. सुंदर हो हो पुन्हा टडल चेंडू. 5वा डिसिजन. 6 धावा. सुंदर अशी फलंदाजी रोहन 6 धावा डीस आहे. सॉरी आमच्या दिवसभर मॅन जर थोडी बिझी असल्यामुळे डिझे नाही. सुंदरचा पंच केलेला होता चेंडू. 6 धावासाठी धावसंख्या झाली होती 12. सॉरी 13. 5 4 चेंडू 13 झाले होती. पियुष थोडं मागे सडक पियुषचं चेंडू पुढचा चेंडू रोहन यांना. हो हो पुन्हा एकदा तोच चेंडू मागण्याच्या प्रयत्नात विकेटीकडून थोडी मिसफिल्ड झालेली आहे. त्या स्वरूपात 22चा 1 धाव, धावसंख्या झाली ती 14. 5 चेंडू 14 धावा. दुसऱ्या साठी शेवटचा चेंडू बाकी आहे आपल्या संघासाठी. स्ट्राईक अविराज बघूया काय करतात. वैयक्तिक पहिलं लास्ट चेंडू. हो 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 पुढे टाकले चेंडू. शॉट 6 आउट ऑफ द पार्क. षटकार. चलो 2 षटक संपला. 2 धावसंख्या ती 20. पहिल्या षटकामध्ये 10
3 धावा. दुसऱ्या षटकामध्ये थोडं मागडं षटक पियुषला 2 चेंडू 2 षटकार आला. मला धावसंख्या वाढलेल्या धावसंख्या ती 20. सेकंड ओव्हर 17 धावसंख्या पियुष यांच्या गोलातून. जसा जसा मला याद काय पंच आयुष्यमान विजयजी वागले सर, सुंदर असं तुमचा परफॉर्मन्स करताना थँक्यू. हॅलो, बॉलर नाम संकल्प. स्ट्राईकला आहेत ते राकेश. राकेशने मागच्या षटकामध्ये एक षटकार मारला होता. धावसंख्या झाली 20. 2 षटक धावसंख्या 20. सरपंच थोडी घाई करायचे. अरे ते बटाटा उधर से बटाटा इधर से किधर आ रहे थे? अभी मैच चालू है अभी. असं नका बघू येते मलाच केला शृंगार जगात साथ दिसते मी जाणो अप्सरा. आयोजक तो गेट बंद करूया, काय गाड्या बिड्या येण्याचा प्रयत्न नाही त्याच्यातून. तो गेट थोडा बंद ठेवा. मॅचला पुन्हा एकदा सुरुवात. थोडस अडचणीमुळं. चला, पहिल्या दिवसाचं षटक चालू. संकल्प तो रोहन. बघूया पहिले षटक आपलं वैयक्तिक. हो हो, पुन्हा एकदा बॅकफुटला पंच करताना डिक्लेअर असं होता 1 धाव. धावसंख्या वाढलेल्या धावसंख्या 21. 1 चेंडू धावसंख्या 21. पण एक बॉल ठेवा तुमच्याकडे अजून एक बॉल ठेवा, कारण जर बॉल नाही आला तर मॅचला थांबवायचं नाही. आपण मॅच कंटिन्यू करूया. एक बॉल ठेवा तुमच्याकडे. नवीन की जुना यायचं आयोजक? थांब 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 आयोजक, बॉल गेला तर नवीन की जुना आहे? आप आयोजक, जर बॉल बाहेर गेला तर बॉल जुना की नवीन द्यायचा आहे? जुना ना, कारण मॅच थांबवायची ना, आपल्याला मॅच कंटिन्यू करायची. चला, मॅच बॉल नाही आला तर मॅचला सुरुवात करायची आहे. पंचांनी थोडा घाई करायची आहे. सरांना विनंती आहे. चला, मॅचला सुरुवात. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या ते संकल्प तो रोहन. 1 चेंडू झालेला आहे. पुढील चेंडू. हो हो, पुन्हा एकदा तो चेंडू मारण्याचा प्रयत्न. बीड झालेला आहे ते रोहन. निर्धाव चेंडू. सॉरी राकेश. पुढील चेंडू. संकल्प टू राकेश. राकेश मागच्या चेंडू मध्ये बीट झाला होता. हो 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 हो, पुन्हा एकदा तडल चेंडू. 1 धाव पूर्ण आणि दुसरी धाव सुद्धा शेवटी धाव म्हणतात, दुसरी धाव सुद्धा पूर्ण केले राकेशने. आणि 20 धावसंख्या वाढली 2 धावसंख्याने 23.
3 चेंडू धावसंख्या झाले 23. तीन चेंडू 23 धावा, 23 धावा. मॅच बॉल आला तर मॅच बॉल घ्यायचा सर. संकल्प टू राकेश. पुढील चेंडू. हो पुन्हा एकदा शॉर्ट टप्प्याचा गोलंदाज असताना एक धाव. धावसंख्या वाढली, धावसंख्या दिली ती 24. 4 चेंडू धावसंख्या 24. तिसऱ्या 2 चेंडू बाकी. चला संकल्प 4 बॉल. 5वा चेंडू. हो 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 सुंदर असा गोलंदाज, पण पहिल्यांदा बीट झालेला आहे. निर्धाव चेंडू. 1 to go. तिसऱ्या ओव्हर मधला शेवटचा चेंडू. धावसंख्या झाली ती 24. हॅलो. 6वा चेंडू. संकल्प. हो 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 ताडला चेंडू. आउट ऑफ द पार्क. डिक्लेअर. एक की 2 सर. एक धाव. सोय गेले आपल्या डिझेल साईडला. ब्राईन. पुढील चेंडू. पुढील षटक ब्राईन. वैयक्तिक पहिला संघाचा शेवट षटक ब्राईन. हानावरचा षटक स्लॉक षटक म्हणता येईल तो ब्राईन यांच्या हातामध्ये. बघूया काय करत आपल्या संघाकडे. धावसंख्या 25. ब्राईन टू राकेश. सुंदर अशी फलंदाजीमध्ये बीम. चला मॅचला सुरुवात. हो फुलटॉस चेंडू. लो फुलटॉस चेंडू. ग्राउंड शॉट. हा हा बॉल पकडला असता तर विकेटची संभावना होती. 26. शाखा प्रमुख नंदकुमारजी म्हात्रे साहेब. संजय देवराग साहेब हे सुद्धा इथे आले. त्यांनी स्पर्धेने आमची उपस्थिती लावली. त्याच्यामध्ये आमच्या सर्व संघा मालकाकडून सगळ्या संघाकडून त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. आणि इथं काय झालंय. एक धावच्या प्रयत्नात विकेट गेली आहे. ती कोणाची. अधिराज हा 8 डावात सुद्धा परतलेला आपल्या संघासाठी. सुंदर अशी फलंदाजी अधिराज यांच्याकडून.
वनडे धावसंख्या दिली ती 33 धावा. 4 चेंडू धावसंख्या 33. सुंदर अशी फलंदाजी म्हणजे भीम थोडा संघाकडून. पुढील चेंडू ब्राईन टू राकेश. राकेशने 2 षटकार मारले. सुंदर अशी फलंदाजी राकेश यांच्याकडून. पुन्हा एकदा बघू राकेश. पुण्याजवळ चेंडू. हॅलो सर डिक्लेअर आहे ना? काय सर काय दिसत एकच आहे ना डिक्लेअर ना? एक धाव ना. हा एक धाव. लास्ट चेंडू धाव संख्या गेली ती 34. हॅलो आमचे संघ मालक सुनीलजी खैरे साहेब यांना विनंती आहे की संभाजी घसकडे तुम्हाला बोलवलं आहे आयोजकांनी. लास्ट चेंडू पहिल्या इनिंगचा लास्ट चेंडू ब्राईन टू राकेश. राकेश सुंदर असं फलंदाजी 2 षटकार मारले आहेत. लास्ट चेंडू पुन्हा डळत चेंडू कार्पेट सरांनी 2 धाव संबंध मानलं. पहिल्या इनिंग संपल्या. धावसंख्या गेली होती 36. 37चं आव्हान आहे ते भीम आर्मी संघाला. 24 चेंडू आणि 36 धावा. चला विश्वशांती क्रिकेट संघ आणि अजिंक्य क्रिकेट संघ दोन्ही संघांना नाणेफेकीचा कौल आपण करून घ्यायचा. अगदी आपण जर नजर टाकले गेली त्याचा दिवस पहिला दिवस पाहायला मिळते. धम्मचषक 2025 चा दीप्यमान सोहळा मात्र रंगला गेलाय. अगदी अनिल वाडेकर यांच्या माध्यमातून ही संकल्पना नक्की रुजवली गेली आणि तो बीज पेरला गेला. परंतु आजचं सलग 3रं वर्ष प्रत्येकाला लाजून टाकणारी स्पर्धा पाहायला मिळते ती अनिल वाडेकर यांच्या माध्यमातून. चांगलं कौतुक करावं असं वाटेल. खरं अर्थानं समाज की बांधिलकी आणि समाजामध्ये जतन कसं होईल, समाजामध्ये एकोपा, समाजामध्ये पोरं कशी एकत्र येतील याचं ध्येय
साधून मात्र नक्की मॅच मात्र भरवले गेले. खरोखर कौतुकास्पद आहे. हॅलो. नक्कीच अनिल वाडेकर यांच्या संकल्पनेतून 3 वर्षापूर्वी म्हणजेच आता 2023 ही संकल्पना आखली गेली आणि एक मीराभाईंदरच्या खेळाडूंसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म अनिल वाडेकर यांनी बनवून दिला. नक्कीच हे 3रं वर्ष आणि येणाऱ्या काही वर्षात एक चांगलं अपडेशन आपल्याला क्रिकेट स्पर्धेमध्ये मिळेल आणि एक चांगल्या दर्जाची क्रिकेट स्पर्धा आपण इथे पाहू शकतो. अजूनही नवीन नवीन संघ या क्रिकेट स्पर्धेमध्ये आम्ही समाविष्ट करून घेऊ याची आम्ही तुम्हाला कल्पना देतो. खरोखर आपण पाहू शकाल संकल्पना खूप छान आहे. बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 717 आयोजित धम्मचषक आपण पाहू शकाल पर्व 3रं आणि याचं अध्यक्षपद ज्यांनी भूषवलं गेलं असं मिस्टर अनिल वाडेकर. एक चांगलं व्यक्तिमत्व आहे, मोठं व्यक्तिमत्व आहे, दिग्गज व्यक्तिमत्व आहे. अथक प्रयत्न, अथक परिश्रम. बघा खेळाडू वृत्तीने खेळणं फार सोपं आहे, परंतु आयोजक मानानं खेळणं फार कठीण आहे. स्ट्राईक वर पाहायला मिळेल तर मिस्टर नितेश ऑन स्ट्राईक उर्फ किटो या नावाचं आपण पाहू शकाल. अगदी नामांकित असं नाव. नॉन स्ट्राईक थोडं स्पीडअप करायचं, जास्त वेळ दडवायचा नाहीये कारण आपण बराच वेळ घेतात. प्लीज आपण वेळेचं थोडस भान ठेवायचं आहे. भीमगोळामध्ये पाहू शकाल अगदी राकेश या फलंदाजानं नॉट आउट 25 धावा मात्र संपन्न केल्या गेल्या आणि जिंकण्यासाठी येस यावेळी हिरवा कंदील दक्षताना पाहायला मिळेल. 37 धावांचं मात्र लक्ष दिलं गेलं. 37 रन्स टू विन. येणाऱ्या 24 चेंडू आणि 37 धावा. मिस्टर पारस आपण पाहू शकाल अगदी गोलंदाज मार्कवर मात्र सज्ज होते. पंचांच्या डावीकडून राईट हँड ओव्हर द विकेट आपण पाहू शकाल. आजच्या दिवसातील हा 2रा सामना पाहायला मिळेल. कडकाचं वातावरण आहे परंतु मॅच मध्ये रोमांच आहे. या चेंडूला हलक्याशा हाताने मात्र खेळून काढला गेला परंतु चेंडू मात्र एक धाव इथे मात्र संपन्न व्हावी लागेल. एकच धाव इथे घेतली जाते एका धावानं. आमच्या या स्पर्धेला आपण पाहू शकाल रुपेश मुरळकर, आदरणीय दिलीप साळुंके आणि आदरणीय विलास जाधव यांचं आर्थिक सहाय्य लाभलं गेले. यांचं पुनश्च एकदा मनापासून हृदयशांत करण्यापासून त्यांचं सहर्ष स्वागत या आमच्या क्रीडा नगरीमध्ये. यावेळी थोडंसं चेंडूला नक्की अप्पर कट स्क्वेअर कट मात्र केला जाईल. चेंडू मात्र निघून जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. एक धावेसाठी
चांगलं नृत्य मात्र सादर केलं गेलं. चांगलं असं व्यक्तिमत्व पाहतायत मैदानाच्या आतमध्ये अगदी पंचांच्या भूमिकेमध्ये. ज्यांचे डान्सिंग अंपायर म्हणून ज्यांची ओळख अगदी वसई गाव मात्र पश्चिमेच्या दिशेला चांगलं गाव मात्र नाचवलं गेलंय. अगदी प्रोफेसर म्हणून ज्यांची ओळख आपण पाहता विभाग कॉलेज आदरणीय विजय रमेश वागरी त्यांची पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल. वेल कीप इट अप. चला स्पीडअप करायचं, जास्त वेळ दडवायचा नाहीये. तर नाणेफेकीचं कौल इथं होताना पाहायला मिळतोय. आपण पाहू शकाल अगदी चेंडूला 38 सर्कल मध्ये ठेवण्याचा प्रयत्न मात्र करतोय तो फलंदाज. एकच धावा मात्र घेतली जाईल. एका धावानं तृप्त व्हावं लागतं. एका धावानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 3 धावा. संघाचा धावसा आपण धावफलक जर पाहायला मिळेल 3 धावा. अगदी धावफलक फार छोटा आहे, परंतु ज्यावेळी छोटं असतं, परंतु या क्रिकेटच्या खेळामध्ये छोटंही नसतं कोणी मोठंही नसतं. क्रिकेट तुम्हाला सजवावं लागतं यावेळी जरूर म्हणण्याचा प्रयत्न. परंतु चेंडू आपण पाहू शकाल अगदी येस आपण पाहू शकताय. पाहायला मिळेल काय पंचांची ऍक्शन पाहायला मिळते. नाईस ऍक्शन चांगल्या मोड मध्ये पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने ज्यावेळी अशी ऍक्शन पाहायला मिळेल त्यावेळी नक्की प्रेक्षक मात्र नक्की मैदानाच्या आतमध्ये बंदिस्त राहतील, मैदानाच्या आतमध्ये तटस्थ राहतील अशी मॅच पाहायला मिळेल. सुरेख मात्र मांडण्याचा प्रयत्न आपण पाहू शकाल. चेंडूमध्ये किती निघून जाईल आपण पाहू शकाल. अगदी येस इट इज अ वाईड प्लस नाईस आपण पाहू शकाल. बॅटेड पाडा पाहायला मात्र मिळते खऱ्या अर्थानं. खूपच चांगला गुड क्रिकेट. 1+1 इज इक्वल टू 2 रन्स आणि 2 धावांना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती त्याला 6 धावा. हिट करण्याचा प्रयत्न, परंतु येस षटक इथं संपलं जाईल. एक षटक इथं संपलं जातं. क्षमस्व एक चेंडू बाकी आहे. पंच एक चेंडू बाकी आहे. चेंडू 1 धावा, दुसऱ्या धावावरती 1 धावा, तिसऱ्या चेंडूवरती विकेटचं पतन, चौथ्या चेंडूवरती 1 धावा, 5व्या चेंडूवरती वाईड +1 लेग बाईज आणि एक येस ओव्हर इज कम्प्लिटेड. मात्र येणार 18 चेंडू पाहायला भेटतील. हॅलो. या स्पर्धेला भेट देण्यासाठी डी शिर्के साहेब यांचं आगमन झालेलं आहे. बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 717च्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करीत आहोत. नॉनस्ट्रिकांडावर पाहू शकाल. स्ट्राईकवर मिस्टर प्रियान पाहायला भेटतोय. नॉनस्ट्रिक मिस्टर नितेश आणि गोलंदाज पाहायला मिळेल तो मिस्टर राकेश.
कारण येणाऱ्या 17 चेंडू आणि 30 धावांचा पाठलाग करायचा म्हटलं म्हणजे षटकारांचा वर्षाव तर करावाच लागेल. मॅच नंतर टफ होईल. इट इज अ वाईड खराब अशी लेंथ ऑफ लाईन आपण पाहू शकाल. अगदी सुवैर चेंडू पाहायला मिळाला. एका धावांना संघाच्या धावसंख्येतून पोहोचते ती तब्बल 8 धावा. शतने खेळून काढला जातोय परंतु एकच धाव इथे अर्जित केली जाईल. सुंदर एक सेन्सिबल क्रिकेट. खऱ्या अर्थानं 16व्या शतकामध्ये क्रिकेटचा शोध लागला गेला आणि 19व्या शतकामध्ये क्रिकेट इथे उगम झाला गेला. आपण पाहू शकाल अगदी भारतामध्ये आणि जगभरामध्ये पसरला गेला. इंग्लंडला खेळ आपण पाहू शकाल. क्रिकेट हा त्यांचा लोकप्रिय खेळ आहे. भारताचा लोकप्रिय खेळ जरी हॉकी असला परंतु प्रत्येकाच्या मनामध्ये जागा निर्माण केली आहे क्रिकेट या खेळानं. चांगला गुड क्रिकेट म्हणून क्रिकेट आपण चांगल्या पद्धतीने हाताळत असतो. कारण खेळत असं आहे अनोळख्या व्यक्तीशी जिवलग मैत्री करून देणारा खेळच म्हणजे क्रिकेट. ही क्रिकेटची खरी व्याख्या आहे. यावेळी पाहू शकाल चेंडूला पूल केला गेला परंतु यावेळी कुठेतरी अनसक्सेसफुल पाहायला मिळतोय. कुठेतरी नक्की तंबूचा असायला परतावा लागेल फलंदाजाला. मोठा झटका मोठा हादरा. एक विकेट जाता हुआ गीत मैदान में आता हुआ. आहे त्यांचं सहर्ष स्वागत आमच्या क्रीडा अंगणामध्ये. आपण पाहू शकाल अगदी सुस्वागतम सुस्वागतम आणि सुस्वागतम. या स्पर्धेसाठी उपस्थित झालेले दयानंद पवार, त्याचप्रमाणे सचिन पवार, शैलेश अंसुरकर आणि मंगला साळवे, आम्ही आमच्या बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 717च्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करीत आहोत. यावेळी पाहू शकाल खूपच चांगली अशी गोलंदाजी यावेळी हाताळली गेली. अगदी आतापर्यंत चेंडूचा पण अभ्यास केला गेला. तो तब्बल आतापर्यंत 4 चेंडू फेकून दिले गेलेत. षटक क्रमांक 2 मार्गास पाहायला मिळते आणि 9 धावा या फलकावरती लगवल्या जातील. चांगला गुड क्रिकेट पाहायला मिळतं. अनिश्चितचा खेळ म्हणजे ज्याची ख्याती लागली गेली तो क्रिकेट या खेळाची. चेंडू थोडासा स्क्वेअर कट केला गेलाय. चेंडू नक्की भिंतीवरती आदळून घेतोय परंतु नशिबाची साथ मात्र पाहायला मिळत नाहीये. एका धावेच्या जागी एकेमध्ये कन्व्हर्ट होताना 2 धावा इथे संपन्न केल्या जाईल. 1+1 बाय 1 गेट 1 फ्री आपण होऊ शकतो आणि 2 धावेला संघाची धावसंख्या पोहोचते ती तब्बल 1/1 11 धावा. कॉफी एकदम कडक गरम शेक भेटला तर बरं नसतं. शेवटचा एक चेंडू शेष पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 या बी चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न मिस्टर संदेश आपण पाहू शकाल. अगदी हलक्याशा हातानं सेन्सिबल क्रिकेट खेळला गेलाय. षटक इथे संपलं जाईल. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहायला मिळतीये ती तब्बल 12 धावा. येणाऱ्या 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 24 धावा. 12 चेंडू आणि 24 धावा. अगदी येणाऱ्या अजून 12 चेंडू 24 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. अगदी 6 चेंडूवरती आपणास 12 धावेच्या सरासरीने जावं लागेल.
सामना जिंकायचा असेल तर खऱ्या अर्थानं पहिल्याच आपण बघू शकाल 6 चेंडूमध्ये 12 धावा मिळवणं आता काळाची गरज ठरली गेली आहे. संदेश मोठा खेळाडू आहे, चांगलं नाव आहे, परिपक्व आहे. यावेळेस ज्याप्रमाणे म्हटलं गेलं चेंडूला वेळवला गेला, चेंडू मात्र निघून जाईल सीमा पार डिक्लेरेशन झोन मध्ये. येस, डिक्लेरेशन झोन एकच धावा इथे पाहायला मिळतील. चला चेंडू पाठवायचा आहे. फार अगदी सुंदर मात्र सजवला होता स्क्वेअर, आपण नव्हे तर स्क्वेअरच्या रिझन मध्ये, परंतु थोडंसं जर फटका स्क्वेअर मिळविकेच्या रिझनला फटकाला असता तर मग कदाचित हा षटकार पाहायला मात्र मिळाला असतं. मग थोडासा वेगळ्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न मात्र करतो, आडव्या पट्ट्याने खेळावं लागेल कारण ग्राउंडची जर रचना पाहायला मिळते ते त्रिकोणाकृती पाहायला मिळेल. सुरेख मात्र मारण्याचा प्रयत्न जरूर, परंतु ही करण्याची हुलकावणी मात्र जरूर होती, परंतु डॉट चेंडू पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 30 मार्गस्थ आतापर्यंत एक नव्हे तर 2 चेंडूचा खेळ संपन्न झाला गेलाय. संघाच्या धावसंख्येचा आपण आता विचार केला तर 13 धावा संपन्न केला गेला. गुड क्रिकेट विथ टॅलेंट, आपल्या टायमिंगचा, टेम्परामेंटचा आणि टेक्निकचा वापर करावा लागेल. यावेळी टी फॉर टायमिंग, टी फॉर टॅलेंट, टी फॉर टेम्परामेंट आणि टायमिंगचा साह्याने चेंडू हा येईल मॅग्निफिशियंट षटकार ब्रह्मचषक 2025 गदिमान षटकार 6 धावा. त्यांचं मॅच बॉल आहे, आपण नोंद घ्यायची आहे. ज्याप्रमाणे आपण टायमिंगचा उल्लेख केला गेला त्या पद्धतीने मात्र नक्कीच टायमिंग टेम्परामेंटचा वापर केला गेला आणि चेंडूला व्यवस्थित पद्धतीने रूम बनवत चेंडूला मात्र फेकून दिला गेला. एक नेत्र दीपक अशी स्वादिष्ट फटक्यांची मेजवानी मात्र पाहायला मिळेल त्या दुपारच्या सत्रामध्ये. अगदी धम्मचषक ज्या दिवसाची आपण आतुरतेने वाट पाहतो दिवस मात्र उगवला गेला आणि आणखी आपण बघू शकाल की या रखरखच्या उन्हामध्ये हा क्रिकेटचा रणसंग्राम पाहायला मिळतोय. चला, अजिंक्य क्रिकेट संघ नाणेफेकीचे कौ जिंकला, आपला निर्णय आपण कळवायचा आहे. एवढे 2 षटकार अगदी संघ आपण एक धाव इथे अर्चित केली जाईल. एका धावानं समाधान मात्र मानावं लागेल. एका धावानं आपण बघू शकाल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 20 धावा. बॉल किती झाले? 4 बॉल. पहिला बॉल 1, दुसरा बॉल डॉट, तिसरा बॉल 6, चौथा बॉल 1. तेच आहे मग एक कमी का झाला मग चेक कर. त्यामुळे पुढे नक्की मारण्याचा प्रयत्न हिट केला जातो. हिट करेपर्यंत आपण बघू शकाल अगदी हाकेला हाक मात्र दिली जाते. या आपण बघू शकाल येस चांगलं ते पण 2 धावा. येस स्पाइस दोन धावा इथे संपन्न केल्या गेल्या. हिट मात्र करायचं होतं. हिट करेपर्यंत चेंडू मात्र नक्कीच ज्या पद्धतीने आपण आबादोबीचा खेळ मात्र खेळत असतो त्याप्रमाणे खेळला गेला. 2 निके धावा खर्च केला जाईल. 2 धावानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 22 धावा. एवढी उंचानं मात्र मारण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. चेंडू पण निघून जाईल. यावेळी चेंडू बराच काळ हवेमध्ये मात्र तरंगत होता परंतु झैल मात्र टिपता आला नाहीये.
पुण्याच्या 2 धावेनं इथे तिसरं षटक संपलं जातं आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 24 धावा. 24 रन्स ऑन स्कोर कार्ड. वा 37 धावा संपन्न केल्या गेल्या. 36 धावा बॅटर पॅचच्या साह्यानं आणि 37 धावांचं आव्हान दिलं गेलं. फलंदाजसाठी आव्हान केले गेले. चला घाई करायची, जास्त वेळ दडवायचा नाही विनंती आहे, कारण भीमटोला संघ आपण बराच वेळ घेत आहेत. प्लीज आपण जास्त वेळ मात्र घ्यायचा नाहीये, कारण बराच उशीर झालेला आहे. कृपया पण वेळ लावायचा नाहीये. येणारा 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही गरज पाहायला मिळते ती 13 धावा. आता धावसंख्या पाहायला मिळते 13. तू और मे का मॅच पाहायला मिळतोय. धावसंख्या पाहायला मिळतात 13. मॅच नक्की आहे कोणाचा, 13 या मेरा. अगदी हा ठरला गेलाय या भाईंदरच्या मैदानामध्ये. हा सगळ्यात मोठा मॅचचा फेरा, खूप मॅच रोमांचिक पाहायला मिळेल. 6 चेंडू आणि अगदी 13 धावांची गरज पाहायला मिळते. संदेश ढवले आपण पाहू शकाल अगदी ऑन स्ट्राईक वर पाहायला मिळते. ज्याच्याकडे अनेक एक्सपिरियन्स आहे, ज्याच्याकडे अनेक डावपेच आहेत, अनेक खुणा आहेत, तो खेळाडू मात्र त्या ताकदीनं, त्या उत्साहानं, त्या जोमानं, त्या चिकित्सानं मात्र मारू शकतो. संपलं येणं जसं आवाजच पडतच, शब्दच पडत नाही. खूपच चांगलं क्रिकेट आपण पाहू शकाल. अगदी पहिला चेंडू टाकण्याचा प्रयत्न तितकाच ताकदीनं. येस, इट इज अ वाईट. यावेळी पंच मात्र वाईट दर्शवितात. खरं तशी लाईन खूपच सुंदर क्रिकेट यावेळी वाईट चेंडू पाहायला मिळतो. अगदी पाहू शकाल अगदी स्लिप पॉइंट आपण पाहू शकतो. तडबांड पण सजवलं गेलंय. पुन्हा लाईन बदलली गेली आहे, परंतु पुन्हा वैरी चेंडू पाहायला मिळेल. या 2 धावांना आपण पाहू शकाल वाईट पाहायला मिळेल आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 26 धावा. अजूनही मात्र येणार पण 6 चेंडू शेष पाहायला मिळेल. अजूनही मात्र येणार 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. गुड क्रिकेट. यावेळी संदेश थोडस चेंडू मात्र बीट करतोय, डॉट करतोय. यावेळी पाहू शकाल डॉट चेंडू मात्र पाहायला मिळाला. अजूनही 5 चेंडू आणि 11 धावा. संदेशला मात्र प्रेशर दिलं गेलंय. गोलंदाजाला सुद्धा मात्र प्रेशर पाहायला मिळेल. कोण जिंकेल, भीम आर्मी की भीम टोला, यासाठी सर्वांचं लक्ष मात्र वेधून राहिलं जाईल. यावेळी चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न हाक मात्र दिली जाईल. दुसऱ्या धावेला हाक मात्र दिली जाईल का? यावेळी मात्र नक्की सुटेपर्यंत अगदी पुसता राहिला गेला, थोडक्यात बचावला गेला. बाल बचे आणि अगदी 2 धावा परिपूर्ण पाहायला मिळेल. 2 धावांना संघाची धावसंख्या 2 पोहोचली आहे ती तब्बल 28 धावा. चांगला क्रिकेट आपण पाहू शकाल. अगदी त्यांना चषक 2025 पाहायला मिळेल. थेट लाईव्ह टेलिकास्ट होम साई स्पोर्ट यांच्या माध्यमातून संपूर्ण टीम आपण लाभली गेली आणि अगदी घर बसल्या आपण क्रिकेटचा परिपूर्ण आनंद आपण घेऊ शकाल. पंच सुद्धा मैदानाच्या आतमध्ये रखरख ठेवण्यामध्ये तटस्थ आहेत. खऱ्या अर्थानं त्यांचं सुद्धा मी सहर्ष आभार व्यक्त करीन शब्द समनानं. या 20 सेकंद पाहू शकाल. चांगला टायमिंग दाखवला गेला. सरळ मध्ये चेंडू निघून जाईल. आर पार सीमा पार हा जाऊन धडकतोय लॉंग ऑफच्या विजर मध्ये 6 धावांसाठी षटकार.
मिळते तब्बल 34 धावा. अजून जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. आतापर्यंत चेंडूचा पण अभ्यास केला गेला तर 3 चेंडू फेकून दिले. 3 चेंडू आणि 3 धावा. यावेळी टायमिंगचा वापर केला गेला. जेल मात्र टिपता येईल का? येस, चौकारासाठी मात्र निघून जाईल. सेलिब्रेशन टाळ्यांच्या गजरामध्ये भीम आर्मी संघ मात्र विजेता प्राप्त केले गेले.